तर योग्य वेळी उमेदवाराचं नाव जाहीर करण्याचं देखील बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान वळूयात पुढच्या बातमीकडे। हेमंत गोडसे हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाले। नाशिकहून शेकडो गाड्या घेऊन गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना झाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघाप्रमाणे बैठक बोलावल्याची सूत्रांची माहिती आहे। आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये अनेक मतदारसंघातील उमेदवारी निश्चित होण्याची देखील शक्यता आहे। तर अमरावतीचे आनंदराव अडसूळ देखील वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आनंदराव अडसूळ हे महायुतीमधून अमरावती या जागेसाठी इच्छुक आहेत। खासदार नवनीत राणा यांना अडसूळ यांचा विरोध आहे। या संदर्भात आणखी चर्चा करायला देखील अडसूळ वर्षा बंगल्यावर आल्याची माहिती आहे। बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये उमेदवार देण्याची नुकतीच घोषणा केली असताना अडसूळ देखील वर्षावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत अशी माहिती समोर येते आहे। हेमंत गोडसे देखील शिंदेंच्या भेटीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर येते आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय विखे आणि राम शिंदेंचा वाद मिटवण्यासाठी आज वर्षावर बैठक बोलावण्यात आलेली आहे। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये रात्री 8:30 वाजता या बैठकीचं आयोजन केलंय। राम शिंदे मुंबईकडे रवाना झालेत। विखेंकडून फडणवीसांची भेट घेण्यात आलेली आहे। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीत या वादावर आता तोडगा निघतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हा जुगारी माणूस आहे अशी टीका शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केली आहे। हिंगोलीमध्ये शिवसेनेच्या बूथ प्रमुख मेळाव्यात बोलताना हात वारे आणि इशारे करत विरोधकांवर त्यांनी टीका केली आहे। 362 किती राहतात एका वर्षात? 362 362 गुणिले 5 11 1700 वर 1700 दिवस तुम्हाला सांगतो हे उभारण्याचं मी उमेदवार दिलाय ना, याला तुम्हाला सांगतो दुसरा धंदाच नव्हता। 35 इथं मुंबई हे उद्धव ठाकरे हे मी म्हणायचं माणूस आहे का साहेब? मला म्हणायचं जमायचंच नाही।